कुर्डवाडीत करोडच्या उधळपट्टीनंतरही बालगोपाळ वंचित. कुर्डवाडी शहरातील बालगोपाळांसाठी खेळण्यास असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बालोद्यानमधील सर्व खेळणी नगरपालिकेने काढून टाकलेली आहेत. तिथे कचराकुंडी झाल्यामुळं 300 कोटी रुपये खर्च करणाऱ्या नगरसेवकांनी बालगोपाळांच्या सुखसुविधाबाबत काहीही न केल्यानं जनतेतून तसेच बालगोपाळांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कुर्डवाडी नगरपालिकेला मागील काळात 300 कोटी रुपये निधी प्राप्त झाला. हा निधी प्राप्त होत असताना तो निधी कसा खर्च करावा यासाठीही नियम आहेत. महिला, दलित वस्ती, अपंग तसेच लहान मुलांच्या बागबगीचा, खेळणी यासाठी खर्च करायचं बंधन आहे. नियमानुसार खर्च होतो का नाही हेही या नगरपालिकेचे काही सांगता येत नाही. कारण येथील शहरात एकच बगीचा आहे. त्याचीही विल्हेवाट या नगरसेवकांनी लावलेली आहे. येथे अद्यापपर्यंत कोट्यवधी रुपयाची उधळपट्टी कागदोपत्री करण्यात आलेली आहे. या बगीचाचं उद्घाटन 1978 साली नगराध्यक्ष कैलासवासी कुंतल शहा यांच्या काळात झालेले होते. तेव्हापासून या बगीच्यामध्ये अद्यापपर्यंत एक वीटही नवीन रचण्यात आलेली नाही. डॉक्टर कुंतल शहा यांच्या काळात बसवण्यात आलेल्या घसरगुंड्या, झोके, पाण्यातील नाव व इतर खेळणीही अनेक दिवस चांगल्या अवस्थेत होती. परंतु नगरपालिकेतील कारभाऱ्यांनी पैसे खर्च करायचे म्हणून चांगली खेळणी काढून त्या ठिकाणी हलकी व नकली खेळणी लावली. यामुळे 6 महिन्यातच ही सर्व खेळणी तुटली. यानंतर नवीन खेळणी बसवायचा सिलसिला सुरू झाला. कागदोपत्री मात्र कोट्यवधी रुपये या बगीच्यामध्ये खेळणी व झाडाचे संगोपन यासाठी खर्च करून नेत्यांनी अक्षरशः लुटण्यात आलेले आहे. आज कुर्डवाडीतील बालोद्यानाची अक्षरशः कचराकुंडी झालेली आहे. अनेक वेळा या बागेच्या सुशोभीकरणासाठी निधी येतो व या ठिकाणीच तो खर्च करून बिले मात्र काढली जातात. परंतु या ठिकाणी ना खेळणी आहेत, ना मुलांना बसायला एक फरशीचा तुकडा आहे. शहरामध्ये असलेल्या एकमेव बालोद्यानाची ही अवस्था. या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल, मोडनिंब. वाढदिवस, नामकरण सोहळा, डोहाळे समारंभ, स्वागत समारंभ, कंपनी पार्टीसह सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध. निसर्गरम्य वातावरण, सुसज्ज गार्डन, सुसज्ज हॉल, पिण्यासाठी शुद्ध पाणी, लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध. आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदरनगरी, मोडनिंब. बुकिंगसाठी आजच संपर्क करा. श्री चंद्रकांत अबा गिड्डे 9403 181710 आणि शशिकांत गिड्डे 9881 1372 73. केवळ या गावच्या कारभाऱ्यांमुळे झालेली आहे. निवडणुकांच्या जाहीरनामा वचननाम्यात सुसज्ज बालोद्यान असे आश्वासन दिले जाते, परंतु प्रत्यक्षात जमिनीवर मात्र काही दिसून येत नाही. यामुळे इतर शहराप्रमाणे भव्य बागबगीचा, खेळण्याचे साहित्य बसवण्याची मागणी लहान गोपाळातून होत आहे. याबाबत कुर्डवाडीचे भाजप मंडल अध्यक्ष अविनाश गोरे म्हणाले की कुर्डवाडी शहरात कोट्यवधी रुपये खर्चूनही नेते मंडळींनी विकासाचे 3 तेरा वाजवले आहेत. या सर्व मलिदा गँगला जनता आता हद्दपार करणार आहे. नमो उद्यानाच्या मार्फत भव्य असे बालोद्यान लवकरच निर्माण करू असंही ते म्हणाले आहेत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विनायक पाटील. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.